ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। केंद्रापाठोपाठ महाराष्ट्र भाजपमध्येही मोठे फेरबदल, पक्षाकडून नव्या नियुक्त्या जाहीर, केशव उपाध्याय पडळकरांसह मंत्र्यांनाही लावलं कामाला। भाजपने केलेल्या या नव्या नियुक्त्यांमध्ये विधी प्रकोष्ठाची जबाबदारी भूषण महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली। बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी विश्वास पाठक, उद्योग प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी प्रदेश कोषाध्यक्ष आमदार अरुण लखाणी, तर सहकार प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली। आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला वेग दिला। केंद्रीय पातळीवरील संघटने रचनेत बदल केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपने विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी या नियुक्त्यांची घोषणा केली। भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या संदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं। समाजातील विविध घटक, व्यावसायिक क्षेत्र, सामाजिक संस्था आणि विशिष्ट समूहांशी पक्षाचा समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। नव्या नियुक्त्यांमध्ये विधी प्रकोष्ठाची जबाबदारी भूषण महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली, तर बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी विश्वास पाठक, उद्योग प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी प्रदेश सहकोषाध्यक्ष आमदार अरुण लखाणी आणि वैद्यकीय प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी डॉक्टर भारती पवार, तर सहकार प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली। सांस्कृतिक प्रकोष्ठाची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली। भटके विमुक्त प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर, जैन समाज मंगल प्रभात लोढा, आयुष्यमान भारत प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय विखे पाटील, तर मीडिया प्रकोष्ठासाठी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली। दिव्यांग प्रकोष्ठासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रभारी म्हणून, तर जयसिंग कृष्णराव चव्हाण यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। याशिवाय सोशल मीडिया प्रकोष्ठाची जबाबदारी प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांच्यावरती सोपवण्यात आली। शिक्षक प्रकोष्ठासाठी सुनील लोढा, व्यापार प्रकोष्ठासाठी किरीट बन्साली, आर्थिक प्रकोष्ठासाठी मिलिंद कानडे, मच्छीमार प्रकोष्ठासाठी वेतन पाटील, बुणकर प्रकोष्ठासाठी मनोज दिवटे, कामगार प्रकोष्ठासाठी मिलिंद तुळसकर आणि उत्तर भारतीय प्रकोष्ठासाठी RD यादव यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठासाठी तुषार भोसले, ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठासाठी अनुप मोरे, पदवीधर प्रकोष्ठासाठी सुनील लोढा, दक्षिण भारतीय प्रकोष्ठासाठी राजेश पिल्ले, बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठासाठी अल्पा अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली। सेवाभावी संस्था संपर्क प्रकोष्ठाची जबाबदारी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ठाची जबाबदारी आमदार सुनील कर्जतकर, ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्ठाची जबाबदारी सुधाकर भोयर आणि फ्रेंड्स ऑफ BJP प्रकोष्ठाची जबाबदारी उषा वाजपेयी यांच्यावरती सोपवण्यात आली। IT प्रकोष्ठासाठी तेजस मालविया, क्रीडा प्रकोष्ठासाठी केदार जाधव, बंगाली प्रकोष्ठासाठी शुभागत दास, रेल्वे प्रवासी प्रकोष्ठासाठी कैलास वर्मा, अभियंता प्रकोष्ठासाठी आमदार प्रशांत ठाकूर, राजस्थानी प्रकोष्ठासाठी देवी सिंग पुरोहित, सुशासन प्रकोष्ठासाठी प्रदीप पेशकर आणि परराष्ट्र संबंध विभागासाठी आमदार सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली। त्याचबरोबर तृतीय पंथी प्रकोष्ठाची जबाबदारी डॉक्टर सानवी जेठवा यांच्यावर देण्यात आली। या नियुक्त्यांमधून भाजपने समाजातील विविध घटकांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचं दिसून येत आहे। आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकोष्ठांच्या माध्यमातून पक्षाचा जनसंपर्क आणि संघटन विस्तार अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।